प्रभाग क्रमांक 13 मधील समस्यांसाठी माजी नगरसेविका सौ सायली नितीन लायकर यांचे आयुक्तांना निवेदन। प्रभाग क्रमांक 13 मधील गंभीर होत चाललेल्या पाणीपुरवठा व गटार व्यवस्थेच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेविका सौ सायली लायकर व सामाजिक कार्यकर्ते नितीन लायकर यांनी आज गुरुवार दिनांक 11 डिसेंबर रोजी महापालिका आयुक्त व प्रशासक पल्लवी पाटील यांना निवेदन सादर केले। लायकर दाम्पत्यांनी दिलेल्या निवेदनात साखरपे दवाखाना परिसर, बावणे गल्ली, कांबळे गल्ली येथे गेल्या अनेक वर्षांपासून गटारींची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाल्याचे नमूद केले आहे। तर कोसळलेल्या गटारी, घुशींची वाढ, पाईपलाईन व ड्रेनेज लाईन एकाच खड्ड्यातून गेल्यामुळे गटारातील दूषित पाणी थेट घरगुती पाण्याच्या लाईनमध्ये मिसळत आहे। त्यामुळे नागरिकांना काळे, दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ पाणी मिळत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती त्यांनी दिली। निवेदनात गटारींचे नूतनीकरण, पाईपलाईन दुरुस्ती तसेच स्वच्छ पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली। अन्यथा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा लायकर दाम्पत्यांनी दिला आहे। यावर प्रतिक्रिया देताना आयुक्त पल्लवी पाटील यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळी पाठवून परिस्थितीची पाहणी करून त्वरित कार्यवाही करण्याची हमी दिली। यावेळी प्रभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नमस्कार, मी सौ सायली नितीन लायकर, प्रभाग क्रमांक 13 मधून आज आम्ही निवेदन देण्यासाठी महानगरपालिकेत आलेलो। 3 वर्ष गेले प्रशासन काम बघत आहे, पण भागातले तात्काळ काय काम पेंडिंग होते। सगळ्यात महत्त्वाचा विषय होता तो गटरींचा होता। गेले 50 वर्ष आमच्या भागात गटरी झालेल्या नाही आहेत। त्यासाठी आम्ही आयुक्तांना आज निवेदन दिलेलं आहे की पहिला आमच्या भागातल्या गटरी आणि पाणीची समस्या दूर करा। आयुक्तांनी चांगली साथ दिली आम्हाला। त्यांनी असं सांगितलं की आम्ही लवकरात लवकर हे काम पूर्ण करून देतो। 2016 ज्या वेळेला आम्ही या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आम्ही जेव्हा निवडून आलो, त्याच्यानंतर 2 वर्षामध्ये 19ला महापौर, त्याच्यानंतर 20-21ला 2 वर्षे पूर्णमध्ये गेले, पण 21 पर्यंत आमचं नगरसेवक पद होतं। त्याच्यानंतर आम्ही सुद्धा माझीच नगरसेवक आहे, पण या गेली 4 वर्षामध्ये प्रशासन असल्यामुळं प्रशासनाला पूर्ण काम करता आला नाही, जे आलं नाही। त्याच्यामुळे आम्ही ही भागातल्या सगळ्या महिला आज आम्ही आयुक्त मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहे। ज्या काही भागातल्या समस्या आहेत त्याचं आम्ही त्या मॅडमला सांगितल्यानंतर आयुक्त मॅडमनी सांगितलेलं आहे की ते लवकरात लवकर त्याचा आम्ही फॉलोअप घेऊन पूर्णत्वास आम्ही लावतो। चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन